तर मंडळी ही दृश्य आहेत आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवतीचे। या ठिकाणी आपण या दृश्यांमध्ये पाहू शकत असू की बहुतांश संख्येने मुस्लिम बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी या ठिकाणी आलेले आहेत। तर मंडळी आज मनोज जरांगे पाटील यांनी ज्या उमेदवारांनी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अर्ज दिलेले होते, अशा उमेदवारांना किंवा अशा व्यक्तींना त्यांनी आज चर्चेसाठी आंतरवाली सराटी या ठिकाणी बोलावलेलं होतं। आणि चर्चेसाठी बोलावलेलं असताना त्यांनी या ठिकाणी या संभाव्य किंवा इच्छुक उमेदवारांची बैठक ही सध्या आंतरवाली सराटी या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने सुरू आहे। या ठिकाणाहूनचे हे लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। तर मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभांचं बिगुल वाजलेलं आहे, तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि लवकरच आता अधिकृत पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या याद्या या येणार आहेत। त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील ज्या उमेदवारांनी ज्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती अशा उमेदवारांकडनं अर्ज मागवलेले होते आणि हे अर्ज 288 जागांसाठी तब्बल 800 अर्ज आले आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली। त्यानंतर या उमेदवारांना ज्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आंतरवाली सराटी या ठिकाणी बैठकीसाठी चर्चेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बोलवलं होतं। आज ते त्यांच्यासोबत चर्चा करतानाची दृश्य आपल्याला दिसतात। तर या चर्चेप्रसंगी बहुतांश ठिकाणी मराठा उमेदवार तर आहेच आहेत, परंतु मुस्लिम बांधव देखील मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाल्याचं बघायला मिळतं आहे आणि हे बांधव उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचं देखील कळतं आहे। मुस्लिम बांधव आहेत, इतर समाजातील बांधव आहेत, मराठा बांधव आहेत आणि सर्व जाती धर्मातील मंडळींना घेऊन आपण उमेदवार देणार का या विषयाची फायनल घोषणा ही मनोज जरांगे पाटील पुढील 2 दिवसानंतर म्हणजेच 20 तारखेला करण्याची शक्यता वर्तवली जाते। आता उमेदवार द्यायचे आहेत की पाडायचे आहेत हे आजच्या या बैठकीच्या नंतर ज्या इच्छुक उमेदवारांचे इच्छा आहे लढण्याची त्यांचा कौल जाणून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन 20 तारखेला म्हणजेच 2 दिवसांनंतर आज 17 तारीख आहे, 18, 19 आणि 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आपण उमेदवार द्यावे का किंवा आपल्याला उमेदवार दिले पाहिजे का, तुमची लढण्याची किती तयारी आहे किंवा आपल्या नावावरती उमेदवार निवडून येऊ शकतात का किंवा हे उमेदवार दिल्याने कुणाचा फायदा होईल कुणाला तोटा होईल, आपले उमेदवार किती निवडून येतील, या सगळ्या गोष्टींचा काटेकोरपणे अभ्यास मनोज जरांगे पाटील हे करत आहेत। आता अशातच विविध पक्षातील नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याचं देखील कळतं आहे। त्यातल्या त्यात इम्तियाज जलील यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं समजतं आणि इम्तियाज जलील यांनी भेट घेतल्यामुळे मुस्लिम समाजातील बांधवांना एक नवीन मोठं नेतृत्व सोबत येतं का हे देखील बघणं आता महत्त्वाचं राहणार आहे। तर मनोज जरांगे पाटील हे मुस्लिम, दलित आणि मराठा अशी मोठ बांधू शकले तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये परिस्थिती ही प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलू शकते। कारण कुठल्याही एका किंवा कुठल्याही एका विशिष्ट लोकांवरतीच महाराष्ट्रामध्ये सरकार थांबत नाही किंवा येत नाही। आजपर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही एक पक्ष स्वबळावरती सत्ता आणू शकलेला नाही आहे आणि स्वबळावरती सत्ता आणण्यासाठी इतर पक्षांची मैत्री, इतर पक्षांचे उमेदवार किंवा इतर पक्षांची सहाय्यता ही आजपर्यंत महाराष्ट्र राज्यातील सरकारला घ्यावी लागलेली आहे। मग काँग्रेस असेल तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी येते, शिवसेना असेल त्यांच्यासोबत भाजप आल्याचं या अगोदर आपण पाहिलं। भाजप जर का मोठा भाऊ झाला तर शिवसेना त्यांच्यासोबत
या आधी सोबत गेलेले होते. आताची परिस्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये आता सध्या दोनही प्रमुख पक्षांच्या 4 पक्षांमध्ये रूपांतरित झालेले आहेत. राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झालेल्या आहेत, शिवसेनेच्या 2 शिवसेना झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात काँग्रेस हा मोठ्या भावाची भूमिका लोकसभेला काँग्रेसने बजावली. कमी उमेदवार लढवून देखील लोकसभेला काँग्रेसला चांगलं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळवता आलेलं आहे. त्या खालोखाल यश हे शरद पवारांना मिळवता आलेलं आहे. नुकसान मात्र काही अंशी हे उद्धव ठाकरे यांचं लोकसभेच्या निवडणुकांमध्ये झाल्याचं बघायला मिळालं. त्यातल्या त्यात भाजपचं देखील सर्वाधिक नुकसान झाल्याचं बघायला मिळालं. आणि या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास जर केला तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन हे गेली 12 महिने, आता 12 महिने म्हणणं निश्चितच साहजिक आहे, कारण गेली 12 महिने अशा पद्धतीचं आंदोलन हे मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने अंतरवाली, सराटी, बीड, जालना, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर अत्यंत प्रभावित झालेले जिल्हे आहेत. आणि या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन अत्यंत मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने संपूर्ण समाजकारण, संपूर्ण राजकारण हे ढवळून निघालं. आणि आता विधानसभेच्या निवडणुका ह्या पथ्यामध्ये आहेत, समोर आहेत, तारखा जाहीर झालेल्या आहेत. तर मंडळी, मराठवाड्याचा जरी आपण विचार केला तर किमान मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा हे 8 प्रमुख जिल्हे. या 8 प्रमुख जिल्ह्यांपैकी 8 लोकसभेच्या जागांपैकी केवळ एका जागेचा अपवाद जर आपण वगळला, ती एक जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगरची, तर महायुतीला कुठेही यश मिळालेलं नाही आहे. महाविकास आघाडीने अपेक्षित असं यश संपादित केलं आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसने चांगलं यश मिळवलं आहे. त्या खालोखाल शरद पवारांनी खूप चांगलं यश मिळवलं आहे. आणि मराठवाड्यामध्ये आता जर विधानसभेचा आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये 48 विधानसभेच्या जागा आहेत. आणि या 48 जागांपैकी 48 जागा काबीज करण्याची ताकद ही या मराठा समाजातील नेते मंडळींकडे आहे. आरक्षण लढ्यामुळे जे समाजकारण, राजकारण ढळून निघालेलं आहे, ती ताकद आता मनोज जरांगे पाटील यांच्या हाती आलेली आहे असं असंख्य मराठा बांधवांचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार आता विविध जाती धर्मातील मंडळींना सोबत घेऊन निवडणुकाला मनोज जरांगे पाटील सामोरे जाणार आहेत का? आणि जर जाणार असतील तर ते कुठल्या कुठल्या भागातून कोणते कोणते उमेदवार देतील हे आता 20 तारखेला कळणार आहे, म्हणजेच 2 दिवसानंतर कळणार आहे. पण तत्पूर्वी ही बैठक आपल्याला बघायला मिळते. मंडळी, या सर्वांच्या बाबतीत आज मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी अंतरवाली, सराटी या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची बैठक घेत आहेत, त्या बैठकीत मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग बघायला मिळाला. आणि यावरनं हे देखील लक्षात घेता येण्यासारखं आहे, केवळ फक्त आणि फक्त मराठा समाज किंवा इतर समाजांना सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील लढणार नाही आहेत. जर लढणार असतील तर ते सगळ्या समाजातील बांधवांना सोबत घेऊन एक मोठी ताकद उभी करण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला म्हणता येऊ शकतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.